आत्मिक वैभव. लेखक संदीप काळे. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. आत्मिक वैभव. मागच्या विधानसभा निवडणुकीत सर्वात वाईट काय झालं असेल तर यशोमती ठाकूर ताईला अपयश आलं. ताईला भेटण्यासाठी मी अमरावतीला गेलो होतो. ताईची भेट काही कारणास्तव लांबणीवर गेली. पुढचे 2 दिवस या भागातल्या भेटीगाठी करायच्या या उद्देशानं मी मेळघाटच्या दिशेनं निघालो. मेळघाटमधल्या काही ओळखीतल्या लोकांशी संपर्क केला तर ते सगळे कामात होते. वैभव भाई मेळघाटात आहेत, त्यामुळे यावेळी भेटणं शक्य नाही असे दोघातिघांकडून निरोप आले. कोण वैभव भाई असे विचारेपर्यंत शेवटच्या व्यक्तीनेही फोन ठेवला. मेळघाटामधल्या घटांग, मसुंडी, बेला, कोहना, जैतादेही, बिहाली, हत्तीघाट, सलोना, भवई अशा अनेक गावात मी गेलो. त्या ठिकाणी गेल्यावर माझ्याशी परिचित असणारी व्यक्ती मला हेच सांगत होती. वैभव भाई आत्ताच येऊन गेले. कुठं किराणा सामान दिलं, कुठं कपडे दिले, कुठं शाळेचं साहित्य, कुठं घरात लागणारं साहित्य, तर कुठं अन्य काही साधनसामुग्री दिली. बाप रे, कोण आहे हा माणूस जो या अत्यंत दुर्लक्षित असलेल्या भागात एवढं मोठं काम करतोय, असा प्रश्न मला पडला होता. माझ्यासोबत याच भागातले किशन जांभोरी होते. मी त्यांना विचारलं, मामा हे वैभव भाई कोण आहेत? त्यांनी मला वैभव यांच्याविषयी सांगितलं. मी त्यांना म्हणालो, लावा बरं फोन त्यांना. मामाच्या फोनवर मी वैभवजी यांना बोललो. एक माणूस निस्वार्थीपणे या भागात काम करतोय हे त्यांच्या बोलण्यावरून मला जाणवत होतं. 1 तासानंतर आमचं भांद्री या गावात भेटायचं ठरलं. आम्ही भेटलो, खूप गप्पा झाल्या आणि वैभवचं कधीही कुठेही न दाखवलेलं खूप मोठं सामाजिक कामही माझ्या पुढं आलं. काय असतात ना काही काही माणसं जी प्रचंड मोठं काम करतात, त्यात वैभव एक होते. वैभव वानखडे. त्यांचा मोबाईल नंबर मी सांगतो, 9423401000. अकोला इथल्या आदर्श कॉलनीमधला एक युवक वैभव वानखडे. वैभवचे आजोबा आणि वडील हे सेवाभावी वृत्तीनं प्रचंड झपाटलेले होते. आपला जन्म देण्यासाठी झाला हा विचार वैभव यांच्या मनात लहानपणापासून अगदी शिगोशिक भरला होता. वैभव म्हणाले, माझे वडील गेल्यावर अनेक मित्रांच्या मदतीनं उभा केलेला खूप मोठा व्यवसाय तसाच बाजूला ठेवून बाबांच्या आठवणीत पूर्ण वेळ सेवाभावी कार्यात स्वतःला झोकून द्यावं असा विचार करून मी बाहेर पडलो. 1 वर्षानं मागं फिरून पाहिलं तर ज्या अनेकांची भिस्त माझ्या व्यवसायावर होती त्यांचं कुटुंब उघड्यावर पडायची वेळ आली होती. मी स्वतःला थोडं सावरत थोडा व्यवसाय आणि अधिकचं सेवाभावी कार्य असं काम सुरू केलं. जसे माझे आजोबा आणि वडील यांना आत्मिक वैभवाची रुची निर्माण झाली होती तशी रुची मलाही लागली होती. सर्वजण माझी काळजी करायचे. एकटी माझी आई मीरा वानखडेला सारखं वाटायचं माझा मुलगा प्रत्येक पाऊल धाडसानं टाकतो. आई जे जे म्हणायची ते ते व्हायचं. एका महिलेकडं आणि युवकाकडं बोट करत वैभव म्हणाले, ही माझी पत्नी पूनम आणि हा गौरव काटेकर. हे दोघंजणं राज्यातल्या गरीब मुलांचं शिक्षण, गरिबी निर्मूलन उपक्रम आणि मराठी शाळा या तिन्ही उपक्रमांचं काम पाहतात. मी वैभवना म्हणालो, हे तिन्ही उपक्रम आहेत तरी काय? वैभव म्हणाले, 2012ला मी निस्वार्थ सेवा फाउंडेशन आणि सेवा बहुउद्देशीय संस्था अशा 2 संस्था काढल्या. माझे बाबा गेले आणि बाबांच्या आठवणीत 2019 पासून या दोन्ही संस्थांच्या कामाला प्रचंड गती मिळाली. या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून निस्वार्थ सेवा होत आहेत हे कळल्यावर राज्यातून शेकडो तरुण या कामासाठी पुढे आले.
मेळघाटसारखे राज्यातले गरिबी आणि भीषण संकट असणारे 28 भाग आम्ही निवडले. तिथं प्राथमिक स्वरूपात जे काही पाहिजे ते सगळं पुरवलं. गरिबी फार वाईट असते. अहो, या काळात जो कोणी साथ देतो तो देवापेक्षा मोठा वाटायला लागतो. माझ्या बाजूला असलेल्या एका महिलेकडं खुणावत वैभवजी मला म्हणाले, ही अंजना याच मेळघाट भागातली. तिची 7 मुलं दगावली. कुपोषण, रोगराई, अज्ञान अशी कारणं त्या 7 मुलांच्या जाण्यामागं सांगण्यात आली. माझ्या दृष्टीनं ही मुलं जाण्यामागं खरं कारण होतं गरिबी. आता अंजनाबरोबर जो मुलगा उभा आहे ना, तो तिचा मुलगा शिवा आहे. मी अंजनाकडे पाहत म्हणालो, शिवा तर मला एकदम पैलवान वाटतो. डोळ्यात आलेली आसवं पुसत अंजना म्हणाली, दादा, कुठंतरी देव आहे ना जी. आपल्या पोटात 9 महिने वाढवलेला मासाचा गोळा जेव्हा डेड बॉडी होऊन आपल्याच हातावर असतो ना, तेव्हा त्या आईला धरणीमाय जागा देत नाही. त्या आईचा आक्रोश कुणालाही दिसत नाही. तो आतला आक्रोश फार भयंकर असतो. माझ्या 3ऱ्या बाळापासून वैभवदादांची ओळख झाली. एकतरी बाळ वाचलं असं वाटत होतं, पण 8व्या बाळणपणाच्या वेळी पूनम वहिनी आणि वैभवदादा मला त्यांच्या घरी अकोल्याला घेऊन गेले. चांगल्या दवाखान्यात माझी प्रसूती झाली. पुढं वैभवभाऊनं अनेक फिरते दवाखाने या भागात सुरू केले, ज्यातून माझ्यासारख्या अनेक अंजनाला त्यांचं मातृत्व मिळालं. आम्ही बोलत बोलत त्या मेळघाटातल्या भागात वैभव यांच्यामुळे झालेल्या अनेक सामाजिक कामांचे दाखले अनुभवत होतो. वैभव यांनी गौरव काटेकर, तृप्ती महाले, पूनम कीर्तने, गिरीश आखरे, वैशाली जोशी अशा अनेकांची ओळख करून दिली. चर्चेतून आमचा रस्ता अमरावतीच्या दिशेनं कटत होता. 340 जणांची पूर्ण वेळ काम करणारी ही टीम हे तिन्ही उपक्रम मोठ्या उत्साहानं राबवत होती. मेळघाटात गरिबी निर्मूलन उपक्रम आणि शाळाबाह्य मुलांसाठी उभं केलेलं वैभव यांचं काम बघून कुणीही थक्क होईल असं ते काम होतं. या स्वरूपाचं काम केवळ मेळघाटामध्ये नव्हतं, तर राज्यात 36 जिल्ह्यात सुरू होतं, अगदी कुठलाही गाजावाजा न करता. आमच्या गाडीत वैभव यांनी सुरू केलेल्या त्या तिन्ही उपक्रमांविषयी चर्चा सुरू होती. आता मराठी शाळा वाचली पाहिजे या उपक्रमाविषयी समजून घेण्याची मला उत्सुकता लागली होती. वैभव म्हणाले, आपण सगळे आपल्या मराठी शाळेत शिकलो. कसं वागायचं, जगायचं हे सगळे संस्कार आम्हाला मराठी शाळेनं शिकवले. अशा जीव की प्राण असणाऱ्या शाळा वाचवाव्यात यासाठी आम्ही राज्यभरात सर्वे करून एक रूपरेषा ठरवली. सर्व राज्यात 240 शाळा निवडल्या. ज्या शाळेतून बाहेर पडणारी 1.5 लाखापेक्षा अधिक मुलं दुर्दम्य आत्मविश्वास घेऊन आभाळाला गवसणी घालायचं काम करतात. कोण किती वाईट आहे, यंत्रणा किती कामचुकार आहे, यात आम्ही कधीही घुसत नाही. आम्ही अमरावतीजवळच्या घटांग या शाळेत पोहोचलो. त्या शाळेतले अनेक प्रयोग वैभव आणि त्यांची टीम मला सांगत होती. तिथं असणाऱ्या श्रीजया, विजया आणि कान्होपत्रा या तिन्ही बहिणी एकापाठोपाठ नवोदयला लागल्या. त्यांचे वडील साधी पानपट्टी चालवतात. त्या शाळेत कुणी स्पर्धा परीक्षांची तयारी करत, कुणी खेळाची, कोणी छान कविता लिहितो. हे याच शाळेत का पाहायला मिळत होतं? त्याचं कारण या शाळेत वैभव आणि त्यांच्या टीमनं मुलांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून अनेक उपक्रम विकसित केले होते. या घटांच्या शाळेसारख्या राज्यात 240 शाळांमध्ये लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भेटायचंय त्यांच्या वैभव भाईंना. आभार मानणारे पालक, शिक्षक आणि विद्यार्थी त्यांच्यापुढं अगदी साधेपणात नतमस्तक झालेले. त्या शाळेतला सगळा प्रसंग मी अगदी डोळे भरून पाहत होतो. वैभव यांच्या सगळ्या टीमनं त्या शाळेतल्या कामामध्ये स्वतःला गुंतवलं होतं. बाजूला मी आणि वैभव दोघं बोलत बसलो होतो.
वैभव म्हणाले, माझे आजोबा कृष्णराव वानखडे यांनी पदरमोड करून आणि लोकवर्गणीतून बहुजनांच्या मुलांसाठी अनेक शाळा सुरू केल्या. या काळात आपण नव्या शाळा काढू शकत नाही, पण आहे त्या शाळा चांगल्या करू शकतो. वडिलांचेही माझ्याविषयी खूप मोठं स्वप्न होतं. वडिलांच्या आठवणीतून डोळे पाणावलेल्या वैभव यांचं लक्ष एका उत्साहानं धावत येणाऱ्या मुलीकडे गेलं. ती मुलगी बाबा असं म्हणत वैभव यांच्या गळ्यात येऊन पडली. तिनं वैभवच्या डोळ्यातून बाहेर पडणारे अश्रू पुसले. ती मुलगी म्हणाली, तुम्हाला कोणाची आठवण येते? माझ्या आजोबांची का तुमच्या आजोबांची? वैभव काहीच बोलले नाहीत. त्यांनी पुन्हा त्या मुलीला घट्ट पकडलं. त्या दोघांचेही डोळे अश्रूंनी भरले होते. एकमेकांच्या स्पर्शातूनच त्यांचं बोलणं सुरू होतं. थोडं भानावर येत वैभव मला म्हणाले, ही माझी मुलगी शिवन्या. शिवन्या आणि माझी आई आत्ताच मुंबईवरून आलेत. या दोघींनाही माझ्या सामाजिक कामात प्रचंड रुची आहे. वैभव यांची आईची ओळख झाली. बऱ्याच गप्पा झाल्यावर मी जाण्यासाठी निघालो. वैभव यांच्या आईच्या पायावर मी डोकं ठेवत आईला म्हणालो, आई, अनेक जन्म साधना केल्यावर तुम्हाला असा पुत्र मिळाला असेल ना? माझं बोलणं ऐकून आईचे डोळेही पाणावले होते. मी निघालो. थोडं पुढं गेल्यावर मलाही अश्रू आवरेनात. माझे अश्रू त्या आत्मिक वैभवासाठी होते, ज्याला वाटतं सगळीकडे चिरंतन टिकणारा विकास झाला पाहिजे, ज्यांना वाटतं सगळीकडे चांगलं झालं पाहिजे. तुम्हाला सुद्धा हे आत्मिक वैभव मिळायचं असेल तर तुम्ही नक्की वैभवच्या पावलावर पाऊल टाका. बरोबर ना? आत्मिक वैभव या लेखाचं वाचन आत्ताच आपण ऐकलं. या लेखाचे नायक वैभव वानखडे. त्यांचा मोबाईल नंबर 9423401000. लेखक संदीप काळे. त्यांचा मोबाईल नंबर 9890098868. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186.